प्रतिकारक जे उत्पादन आहे ते दिलेलं आहे। आपण आतापर्यंत भाजीपाल्यावरती काय येतं, पांढरी माशी, हिरवे तुडतुडे, बरोबर, या प्रकारे रस शोषण करणारे जे कीटक आहेत ते म्हणजे थ्रिप्स सगळ्यात जास्त म्हणजे फुल किडा तो येतो आणि फळमाशीचा प्रादुर्भाव जास्त होतो। म्हणजे जर काकडी लावली असेल, वांगे लावले असेल, वाकडं होतात। कशामुळे होतात? किंवा केळीमध्ये सुद्धा देखील केळ तुम्हाला तिथं टचकारा दिसेल केळीच्या फणीवरती। तर अशा अनेक प्रकारचे जे रस शोषक करणारे जे कीटक आहेत त्या कीटकांच्या प्रभावी नियंत्रणासाठी कंपनीने हे ऑलराऊंडर अट्रॅप नावाचं जे प्रोडक्ट आहे हे आणलेलं आहे। याला काय करायचं, एकदम सोपी गोष्ट आहे। आपल्या शेतामध्ये ज्या रिकाम्या बॉटल्स पडलेल्या असतात त्या बॉटलचे लेबल काढून घ्यायचे, पेस्टिसाइडचे ज्या रिकाम्या बॉटल्स असतात आणि त्यांच्यावरती हे स्प्रे करून द्यायचं। स्प्रे केल्यानंतर ते शेतामध्ये ठिकठिकाणी म्हणजे एकरी जर तुम्ही एकरी 10 ट्रॅप अशा प्रकारचे 10 डब्बे त्याच्यावरती स्प्रे करून आपण लावत असो तर 60 दिवसापर्यंत तुम्हाला अतिशय सुंदर असा रिझल्ट त्या ठिकाणी मिळतो। सर्व प्रकारचे जे तुमचे कीटक आहेत त्याच्यात 26 प्रकारचे कामगंध आहेत। हे 26 प्रकारचे कामगंध त्या नर आणि माद्यांना त्या ठिकाणी खेचून घेतात, ओढून घेतात आणि संपूर्ण ते त्या ठिकाणी चिपकून जातात त्या डब्याला। सगळ्यात जास्त प्रभाव जर असेल तो फळमाशीचा आहे आणि फळमाशीवर जो काकडी, वांगे कुणी काही करत असेल त्यांना जर याचे व्हिडिओ बघायचे असेल, लाईव्ह डेमो बघायचे असेल तर आम्ही ते करून तुम्हाला दाखवू शकतो। किंवा या ठिकाणी आत्ताच चाळीसगाव तालुक्यामध्येच किंवा नगर देवळाच्या आजूबाजूला आपण भरपूर डेमो केलेले आहेत, त्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत, ते तुम्हाला दाखवतो। तर डब्यावरती मारायचं आहे, फक्त लावून द्यायचं आहे, काहीच करायचं नाही आहे। तर तुम्हाला तुमच्या रसशोषक कीटकांवरती 70 ते 80% प्रभावीपणे नियंत्रण या ठिकाणी मिळू शकतं। हे इतकं अमेझिंग आणि चांगलं प्रोडक्ट निर्मल सीड्सने आपल्यापर्यंत आणलेलं आहे। याच्यापासून कुठलाही दुसरा दुष्परिणाम होत नाही। मधमाशी जसे आपण दुसरे ट्रॅप लावतो आणि ट्रॅप लावल्यानंतर त्या ठिकाणी मधमाशी चिपकते। आता असं म्हटलं गेलं की मधमाशी संपली तर पूर्ण पृथ्वीचा नाश होईल। तर मधमाशीचा कुठल्याही प्रकारचा धोका, म्हणजे मधमाशीला कुठल्याही प्रकारचा धोका या प्रोडक्टमुळे होणार नाही याची काळजी घेतलेली आहे। मधमाशीचा कुठलाही कामगंध याच्यामध्ये नाही। तर हे प्रोडक्ट तुम्ही एकदम स्वस्त आणि चांगल्या पद्धतीने आपलं या ठिकाणी आपलं कामधेनू कृषी सेवा केंद्र आहे, कामधेनू कृषी सेवा केंद्रावरती तुम्हाला हे सर्व प्रोडक्ट आहेत ते बघायला मिळतील। आणि जर तुम्ही कांदा करत असाल तर कांद्यासाठी आता बरेच शेतकरी जे आहेत हे बागायती पिकाचे आहे याला